एक नवीन कार्यक्रम आज परत एकदा आम्ही सुरू करतो पहिल्यांदाच इकडे. वा. बऱ्याच नवीन गोष्टी आज आम्ही इकडे करणार आहोत. अनेक चर्चासत्रांमध्ये तुम्ही जाता, अनेक न्यूज चॅनलवरती चर्चासत्र चालतात. आज एक वेगळं चर्चासत्र होणार आहे जिथे काही लोकांवरती आरोपही होतील आणि त्यावरती दिग्गज विचार मंथन करणार आहेत. म्हणजे पूर्वी गावची पंचायत असायची, जी बसायची पंचायत ज्याला आपण म्हणायचो, आणि तिकडे न्याय निवाडा व्हायचा. यांच्या कार्यक्रमाचं नाव आहे तुमची पंचायत. बघूयात मग आता कोणाची पंचायत होणार आहे. नमस्कार 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 नमस्कार. गुलकंद केबल नेटवर्कवरती मी आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा या लिव्ह चर्चेत स्वागत करतो. ही चर्चा 17 घरांमध्ये आज लिव्ह दिसणार आहे आणि एक वेगळाच कार्यक्रम आज आम्ही या ठिकाणी ठेवलेला आहे. आपण बघतच असाल शेट पण चेंज केलेला आहे, त्यामुळे या कार्यक्रमाचं नावच आगळं वेगळं आहे, तुमची पंचायत. या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूयात. स्वागत करूयात स्वप्नील जोशी यांचं. या सर. स्वप्नील सरांसाठी जोरदार टाळ्या. आणि आता आपण या ठिकाणी आमंत्रित करणार आहोत एका चिरतरुण माणसाला. चिरतरुण 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 नाही रे, चिरतरुण. हा चिरतरुण. हा हा चिरतरुण. हा. आता जमलंय सर. हा ते काय मी पुण्याचा नाही ना सर, त्यामुळे न येतो सारखं. सर जोरदार टाळ्या अशोक शिंदे सरांसाठी. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात जयवंत वाडकर यांचं. आता तुम्हाला वाटत असेल का चौथी खुर्ची कोणासाठी आहे, तर ती आहे आमच्या कार्यक्रमाच्या स्पॉन्सरसाठी. हे स्पॉन्सर आहेत. स्पॉन्सर. हे शिंदे खोबरेल तेल प्रस्तुत तुमची पंचायत हा कार्यक्रम आहे, त्यांच्यासाठी ती जागा आहे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात शिंदे यांचं. या. ही त्यांची सेल्फी बॉटल. कसली बॉटल? सेल्फी बॉटल सर, स्वतःच डायरेक्ट ओतून घ्यायचं. सेल्फी बॉटल आहे ती. आणि हे पहा त्यांचे केस. पहा तुम्ही, पायापासून ते त्यांच्या डोक्यापर्यंत जे त्यांचे केस वाढलेले आहेत, हे ह्याच्यामुळे आहे सर. शिंदे तेल. अरे वा, पाठ होतं तेवढंच बोलले ते. जोरदार टाळ्या त्यांच्याबद्दल. ह्याची प्रॅक्टिस आम्ही 3 दिवस घेतली आणि तुम्ही बोललात सर. थँक्यू सो मच. तुम्ही इथं बसू शकता सर. तर आता या ठिकाणी चर्चा करण्यासाठी आपण काही मान्यवरांना इथे आमंत्रित करणार आहोत. यांच्या आयुष्यात अनेक लोक आले, अनेक लोक जातील, पण एक असा माणूस इथं आहे जो यांच्या शाळेपासून त्यांच्या बरोबर होता. तुम्हा सगळ्यांना कदाचित आठवत नसेल, पण त्यांना तुम्ही आठवता, तुमच्या सगळ्यांच्या शाळेचे मुख्याध्यापक. अतिशय मनापासून आपण या मंचावरती स्वागत करूयात प्राध्यापक चाणक्य हुकलेले यांना. या. खर तर चर्चा म्हणलं की मानसिकता लक्षात घेतली पाहिजे लोकांची, आणि म्हणूनच या ठिकाणी आपण आमंत्रित करणार आहोत ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ मावा कदम यांना. तर सरांच्या बरोबर पण आपण गप्पा मारणार. तुमचं नाव मावा आहे? हा मावा भाऊ. मग जन्माला कुठं आलता, हॉस्पिटलमध्ये का पानपट्टीत? म्हणून तर कार्यक्रम चाललाय एवढे दिवस. तर सर तुम्हालाही आपण या कलाकारांच्या मानसिकतेबद्दल विचारणार आहोत. तुमचं स्वागत. आणि आता या ठिकाणी आपण आमंत्रित करणार आहोत अशा एका माणसाला ज्यांच्या बरोबर यांचा नेहमीच संबंध येत असतो. ते म्हणजे इव्हेंट कोऑर्डिनेटर प्रवीण तुंबलेले. या. बरेच तुंबलेत तुम्ही, बसा. बंद करा, बंद करा, बंद करा.
निषेध आहे माझा या कार्यक्रमाला निषेध आहे मला का नाही बोलवलं तुम्ही निषेध आहे कार्यक्रम सुरू करता म्हणजे काय सॉरी ऐका ना पुणेरबाई नमस्कार नमस्कार हो मी इव्हेंट मॅनेजमेंट करतो मग काय तुम्ही नाचू आता नाही नाही तसं नाहीये तुम्ही ते चला हवा मध्ये येता ना अरे हवाई उद्यामध्ये येते हा. निषेध नोंदवायला येते मी निषेध नाही कशासाठी काही ना तुम्ही पण फेमस झालेले आहात मी म्हणून सांगतो मग आमच्याकडे तर सुपाऱ्या आहेत ते आम्हाला लोक विचारणा करतात का बा पुणेरबाई येतील का सुपारी म्हणून तर तुम्ही घ्याल का सुपारी सुपारी अरे अभिनेते आहात ना त्याचे पैसे मिळतात ना तुम्हाला मग सुपाऱ्या का करायचं म्हणते मी का 15,000 रुपये देतात ते कुठे जायचंय हिंगणघाटला कुठे हिंगणघाट हिंगणघाट तिकडे जाऊन भाषण करायचं डान्स करायचा मी डान्स करायचा ती जमणार नाही पण ते 10,000 रुपये एक्स्ट्रा देतात डान्सचे कुठल्या गाण्यावर करायचंय झिंग झिंग झिंगाट माझा या गाण्यावरच आक्षेप आहे निषेध आहे माझा या गाण्यावर काय ते गाणं आहे का झिंग झिंग झिंगाट तर आता आपण जाऊयात मुख्य कार्यक्रमाकडे काही सेलिब्रिटींनी यांच्यावरती आरोप केलेले आहेत बघायचं की कुणी आरोप केलेले आहेत स्वप्नील सर तुमच्याबद्दल तुमच्याच एक को आर्टिस्ट काय बोलतायत बघा स्वप्नील जोशी तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे रादर तुमच्यावर एक आरोप आहे की तुम्ही कुठल्याही पार्टीला येता किंवा कुठलाही फंक्शन असू दे तुमचा आउट टाईम मनातल्या मनात ठरलेला असतो आणि जेव्हा तुम्ही निघता अचानक गायब होता तेव्हा आम्हाला आता याची इतकी सवय आहे की आम्ही अंडरस्टँड करतो की आता जोशी निघालेत म्हणजे त्यांचा आउट टाईम हा होता तर मला असा आरोप आहे की असं का आहे हे कधी बदलेल का असं मला जाणून घ्यायचं तर त्यांनी फारच गंभीर आरोप केलेला आहे की कुठल्या सुद्धा पार्टीमध्ये फंक्शनमध्ये जायच्या आधीच त्यांचा जाण्याचा वेळ ठरलेला असतो असं का सर याचं कारण सोपं आहे याचं कारण असं आहे की दुसऱ्या दिवशी सकाळी शूटिंग असतं आणि पार्टीमध्ये जर उशीर झाला तर मग दुसऱ्या दिवशी सकाळी डोळे सुजलेले असतात डोळे छोटे होतात डोळ्याखाली आयपफ्स येतात तर मग ते अवॉइड करण्यासाठी जनरली पार्ट्यांमधनं लवकर जातो असा प्रयत्न करतो माझा पण प्रॉब्लेम की मला बाबा 7 वाजताच पार्टीतून निघावं लागतं कारण माझा जो ड्रायव्हर आहे त्याची बायकोच त्याला घरात घेत नाही त्यामुळे मला कंपल्सरी निघावंच लागतं कारण आपल्याला गाडी येत नाही त्याच्यावर आपण डिपेंड असतो पुढचा आरोप आपण बघूया की त्यांनी काय केलेला आहे हाय मी सोनाली कुलकर्णी चला हवा येऊद्याच्या संपूर्ण टीमला स्वप्नील जोशी पण आलेत वाटतं हाय हाय नाही तुम्ही मस्त असणारच आहात ना कारण तुम्हाला काय सगळ्यांना मस्त ठेवता येतं छान छान बोलता येतं गुडी गुडी वागता येतं माणूस म्हटल्यावर भांडणं होतात प्रॉब्लेम्स येतात मैत्री असते दुश्मनी होते असं सगळं होतं पण तुमच्या बाबतीत असं कधीच घडत नाही म्हणजे सतत इतकं गुडी गुडी कसं वागता येतं आणि तुमच्यामुळे सतत आम्ही वाईट आहोत आम्ही ॲरोगंट आहोत आम्ही रूड आहोत असं लोकांचा एक समज होतो माझा आरोप आहे की यू आर ऑलवेज अ गुड पर्सन हे शक्य नाही आहे आणि हे तुम्ही कसं करता माय गॉड हा फारच गंभीर आरोप त्यांनी या ठिकाणी केलेला आहे की स्वप्नील जोशी सर तुम्ही फार गोड आहात असं कसं होतं मला माहिती नाही पण ह्याचं उत्तर मी इतकंच देईन की प्रत्येकामध्ये एक चांगला आणि वाईट माणूस असतो आणि प्रत्येकामध्ये मला जावेद अख्तर साहेबांची ती लाईन खूप आवडते की मन से रावण जो निकाले राम उसके मन में है प्रत्येकामध्ये राम आणि रावण आहेतच आणि माझ्यातही राम आणि रावण आहेत कधी आजपर्यंत माझ्यातला रावण बाहेर काढायची संधी मिळाली नव्हती पण मला असं वाटतं की 27 मे नंतर लोकांना हा प्रश्न कमी पडेल की हा इतका चांगला कसा ह्याच्यातला वाईट माणूस कुठे आहे पण 27 मे नंतर सोनाली तू हा आरोप परत कधीच करू शकणार नाहीस मी मराठी झी मराठी